रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील 5 तरुणांचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना सागरी लाटाचा अंदाज न आल्यानं शनिवारी सकाळी घडली। घटनेच्या 7 तासानंतर एकाचा मृतदेह हाती लागला, इतर चौघांचा शोध सुरू आहे। बिडकीन येथील 19 तरुण 17 जून रोजी दर्शनासाठी निघाले होते। तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर, ज्योतिबा आणि पंढरपूर येथील दर्शन आटपून हे सर्वजण शुक्रवारी गणपतीपुळे येथे मुक्कामासाठी पोहोचले होते। शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुण समुद्रात उतरले, मात्र भरतीच्या वेळी लाटांचा अंदाज न आल्यानं 5 जण खोल पाण्यामध्ये ओढले गेले। यामध्ये आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिरवाळे, आनंद राजू नरवडे, प्रेम दीपक आदमाने आणि यश रामेश्वर कांबळे अशी या बुडालेल्या तरुणांची नावे आहेत। माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार, जीवनरक्षक आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे। समुद्राला मोठे उधाण आल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत। बोटीच्या मदतीनं शोध सुरू आहे। सकाळी 5 वाजता प्रेम आदमाने याचा मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली। दरम्यान खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा साधून बचाव कार्याचा आढावा घेतलेला आहे। मित्रांना बुडताना पाहून आबी कुडूक याने बुडणाऱ्याचा एकाचा हात पकडला होता। लाटेच्या तडाख्याने पकड सुटली। लाटेने किनाऱ्यावरती ढकलल्यानं आबीचे प्राण वाचले। आम्ही 3 दिवसात देवाचे दर्शन घेतले होते, मग देवाने असं काय केलं, आमचं नेमकं काय चुकलं होतं, असे आबीने विचारले। अतिशय दुःखद बाब म्हणजे तिन्ही कुटुंबातील एकुलता एक आधार गेलेला आहे। यश कांबळे याच्या वडिलाचे तो लहान असताना निधन झाले होते। तो आपल्या कष्टकरी आईचा एकमेव आधार होता। तसेच प्रेम आदमाने एकुलता एक आधार होता। 2 बहिणी असलेला आनंद नरवडे हाही कुटुंबातील एकमेव मुलगा होता। प्रेम, आनंद आणि अनिकेत हे तिघे पोलीस भरतीची तयारी करत होते, तर वडिलाचे छत्र हरवलेल्या आदित्य राऊत इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत होता। अनेक वेळा पर्यटक समुद्राच्या लाटा आणि भरती आहोटीच्या वेळा याकडे दुर्लक्ष करतात। धोक्याच्या सूचना आणि जीवनरक्षकाच्या इशाराकडे लक्ष देणं गरजेचे असते। अतिउत्साह जीवावर बेतू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे।